गुड मॉर्निंग सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर आज माझं उद्यापन आहे गुरुचरित्र पारायणाचं. तर त्यासाठीच मी सकाळी सकाळी उठले, आधी देवपूजा केली आणि आता मी पटकन स्वयंपाकाला लागणार आहे. स्वयंपाकामध्ये मी डाळ भात, कढी आणि चपाती, घेवड्याची भाजी, जी स्वामी समर्थांना खूप आवडते असं मी ऐकलं आहे. आणि अजून काय करणार आहे, अजून हां, बेसनाचं काहीतरी करावं लागतं म्हणून बेसनाचे धिरडे आणि गोडामध्ये मी खीर बनवणार आहे. तर पटकन मी स्वयंपाक करणार आहे आणि ते सगळं तुमच्यासोबत आज मी शेअर करेल. सो बी कंटिन्यू आणि स्टे ट्यून. बाय बाय. आज होतं माझं गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन. आज खूप सारा स्वयंपाक बनवायचा होता. सगळ्यात आधी अंघोळ करून देवपूजा करून घेतली. त्यानंतर डाळ भात करायला घेतला. कुकरमध्ये मी डाळ भात लावते. माझ्याकडे ती कुकरची भांडी नाही आहेत, तर मी तांब्यामध्ये भात लावते आणि डाळ कुकरला लावते. तर असं क्विक होतं. तर याच्यामध्ये जर साईडला बटाटे टाकले तर अजून क्विक होतं, जर बटाट्याची भाजी बनवायची असेल तर. पण आज मला बटाट्याची भाजी बनवायची नव्हती, तर मी मटकीची भाजी बनवणार होते. माझी चिवताई छान असं सामान घेऊन आली होती माझ्यासाठी. खूप गोड आहे. त्यानंतर मटकी मी मोडाला टाकलेली होती 2 दिवस. त्याला छान असे मोड आले. ती स्वच्छ धुवून घेतली. कणिक मळायला घेतली. ह्या अशा कणिक वगैरे मळून ठेवलं ना, बाकीचे कुकरला लावून दिले. ह्या वेळ खाणाऱ्या गोष्टी आहेत. कणिक मुरते छान असं, तोपर्यंत बाकीच्या भाज्या होतात. तर मस्त असं मटकी करायला घेतली. कांदा टोमॅटो घालून आधी मी विचार केला की स्वामी समर्थांना जर आपल्याला नैवेद्य दाखवायचे तर कांदा लसूण विरहित स्वयंपाक बनवूया. पण मी म्हटलं नाही, आपण 7-8 दिवस ते पाळले, तर मी तसं काही केलं नाही. मी सगळं कांदा लसूण वगैरे घालून सगळ्या भाज्या केल्या. तर म्हटलं जाऊ दे, जसं असेल तसं, कारण शेवटच्या दिवशी आपलाही उपवास सोडवायचा असतो, म्हणून मी सगळं काही घातलं. आणि तुम्हाला सांगते, एवढा उत्साह कसा येतो तेच कळत नाही. एवढं 7-8 दिवस म्हणजे उपवासासारखंच असतं ना, बरेचसे रेस्ट्रिक्शन असतात. तर या उपवासामध्ये मी ज्वारीची भाकरी खाल्ली आणि पाण्याच्या भाज्या जसं की मेथी, पालक वगैरे. भात स्किप होता. त्यानंतर कांदा लसूण स्किप होता. सगळ्या डाळी स्किप होत्या, कारण जे द्विदल धान्य असतं ना, ते आय थिंक चालत नाही, किंवा काही काही लोक एवढं काही पाळतही नाही. त्यानंतर बेडवर बसणं वगैरे ह्या गोष्टी मी म्हणजे पाळल्या नाही, कारण मला बाळाला फीडिंग वगैरे करावं लागतं, त्याला घेऊन झोपावं लागतं, म्हणून मग मी हे राहू दिलं. बाकी खाण्यापिण्याचे जेवढे पथ्य होते ते सगळे पाळले. जसं की बाहेरचं आपण खाऊ शकत नाही, किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी. तर असं छान माझा स्वयंपाक चालू होता. मटकीची भाजी पण मी बनवली. त्यानंतर स्वामी समर्थांना काहीतरी बेसनाचं बनवायचं असतं म्हणून मी बेसनाचे धिरडे बनवले. कढी बनवली छान. अजून काय बनवलं, हां, त्यांना आवडीची भाजी असते कसली, घेवड्याची. तर घेवड्याची भाजी बनवली. ती घेवड्याच्या शेंगा सोलायला फार वेळ लागतो, म्हणून मी थोडंसंच त्यांच्या नैवेद्यापुरतीच थोड्याशा शेंगा सोलल्या आणि ती भाजी बनवली. त्याच्यामध्ये मात्र मी कांदा लसूण काही घातलं नाही, फक्त जिरे मोहरी आणि हिरवे मिरचीची फोडणी दिली. इथे कढीसाठी पण छान असं बेसन फेटून घेतलं. दही आणलं होतं मी. मला ताकाचं एवढी कढी आवडत नाही, म्हणून दह्याची बनवली. ती थोडीशी घट्टसर होते. तर मला समजत नाही एवढा उत्साह कसा येतो बाबा. आणि खूप इतकं तुम्हाला सांगते, अवघ्या पाऊण तासात मी सगळा स्वयंपाक बनवला. आणि खूप मस्त वाटत होतं मला त्या दिवशी, कारण सक्सेसफुल माझं असं ते पहिल्यांदा मी गुरुचरित्र पारायण केलं आणि ते कुठलाही अडथळा न येता एकदम व्यवस्थितपणे ते पार पडलं. आणि खूप आनंद होत होता, काहीतरी केल्याचं समाधान होत होतं. घरात खूप पॉझिटिव्हिटी होती. माझ्या मनातही खूप पॉझिटिव्हिटी होती. खूप मस्त वाटत होतं, की खूप मोठी अचीवमेंट झाल्यासारखं मला वाटलं. कारण मी जेव्हा म्हटलं, की मला तेव्हा असं वाटलं, की बाबा आपल्याकडून होईल, नाही होईल, कसं होईल, एवढे पथ्य असतात किंवा एवढे नियम्स असतात, पण असं काही नाही. जेव्हा तुम्ही मनापासून करता ना, तेव्हा देव तुमच्याकडून सगळ्या गोष्टी आपोआप करून घेत असतो. चला, तर इथे मी आता मस्त खिरीची तयारी करते. मस्त साजूक तूप घातलं. खोबरं आणि ड्रायफ्रूट्स मस्त रोस्ट करून घेतले. त्यानंतर भाताची खीर करायची होती, म्हणून भात आधीच शिजवलेला होता. आई हा भात मिक्सरला काढते, पण मी एकदम गाळ शिजवला होता म्हणून मिक्सरला काही काढला नाही. जेवढे त्याच्यात लम्स होते ते चमच्यानेच फेटले. थोडीशी साखर घातली आणि थोडीशी अशी छान कढी घातली, खीर केली.
तर अशा प्रकारे माझा सगळा स्वयंपाक हळूहळू नाही एकदम क्विक झाला खरं तर. आणि मलाच नवल वाटत होतं, एरवी आपलं साधं भाजी चपातीला एवढा वेळ लागतो आपल्याला, अर्धा पाऊण तास तरी जातोच, अर्धा तास तर मिनिमम जातो. आणि तुम्हाला सांगते एवढा सगळा स्वयंपाक मी 1.25 तासात केला. म्हणजे मलाच नवल वाटत होती की कसं काय. तर बाळ पण माझं त्या दिवशी मला बिलकुल तिने त्रास दिला नाही, तिची छान खेळत होती. खरं तर 10:30ला नैवेद्य आरती असते म्हणून त्याआधीच हा सगळा स्वयंपाक मला करायचा होता. म्हणजे तिचे पप्पा घरी होते, तर ते तिला सांभाळत होते आरामात. तसंही ती मला माझ्याकडे येऊन त्रास देत असते, पण तिने त्या दिवशी बिलकुल असा त्रास दिला नाही आणि सगळा स्वयंपाक मी आरामात बनवला. इथे छान धिरड्याची पण तयारी चालू होती. हे पहिलं धिरडं थोडंसं जाड आलं होतं माझं, नंतर व्यवस्थित आले. आणि माझ्याकडे धिरड्याचा तवा होता, पण घाईघाईमध्ये मी तो न ठेवता चपात्यांच्याच तव्यावर तो केला. इथे छान असं ताट काढलं नैवेद्यासाठी आणि मस्त वाटत होतं मला. आणि एवढ्या दिवसातून मीही असं छान छान जेवण करत होते. तर तुम्ही बघू शकता किती सारा स्वयंपाक होता हा. आणि बाप्पासाठी काही करायचं म्हटल्यावर खरंच आनंद असतो. आणि अशापैकी माझं इथे 4 मी नैवेद्य बनवले होते. एक स्वामी समर्थ ग्रंथांना, एक गाईला, एक आपल्या कुलदैवतेला आणि एक देवाला. त्यानंतर 10:30ची नैवेद्य आरती करून घेतली. माझं वेळही चुकली नाही, बरोबर 10:30ला आरती केली आणि छान देवबाप्पांना नैवेद्य दाखवला. आणि मीही सुखाने असे जेवण केलं. खूप दिवसांनी माझे जिभेचे चोचले पुरवले. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.